हे एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज आम्ही निघालोय सगळी फॅमिली चौकला. सो चला तर मग जाऊया. सो अशा प्रकारे आम्ही सगळे निघालोय देवांच्या पाया पडायला. सो गणपती बाप्पा मोरया, तर ह्यावेळी आम्ही बस केली होती. सो आम्ही सगळे एकत्रच निघालो होतो. तर ही आमची साळुंके फॅमिली आणि आम्ही इकडे सगळेजण डान्स गाणे गात गात चाललो होतो. इकडे तुम्ही बघू शकता. असं वाटत होतं आम्ही ट्रिपलाच चाललोय. अशी मज्जा करत करत आम्ही निघालो. बाय द वे त्यानंतर आम्ही इकडे थांबलो मध्ये कर्जतमध्ये आणि वडापाव भजी वगैरे वगैरे घेतलं आणि नाश्ता करून देन पुन्हा आम्ही निघालो आमच्या सफरसाठी. आणि सो इथे तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला आमचे देव बघायला मिळतील. हाय. तर आम्ही पोहोचलो आमच्या काकाच्या घरी. आणि मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी पण दादूनेच पूजा केली. इकडे तुम्ही बघू शकता. आणि पूजा संपन्न झाल्यानंतर सगळ्यांनी इकडे अशा प्रकारे पाया पडून घेतलं. आरती झाल्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता. हा आहे आमचा बाबू, ज्याला तुम्ही मागच्या व्लॉग मध्ये मागच्या वर्षीच्या व्लॉग मध्ये पाहिलं असेल.
आणि त्यानंतर आम्ही सगळे निघालोय. जय मल्हार. तर आता आम्ही सगळे निघालोय नढाळला जायला. तर चला तर मग बघूया. रुपया कोणाला पाहिजे असेल तर एक करून घेऊन जावे. फ्री 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 नवरात्रीच्या 9 दिवस दादा संपला, शो संपला. बाय बाय. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय नढाळला. इकडे तुम्ही बघू शकता. ओम साईराम. तर इकडे फर्स्ट मंदिर होतं साईबाबा मंदिर, त्यानंतर मयुरेश्वर मंदिर, अँड देन संकटमोचन हनुमान मंदिर. आणि त्यानंतर फोर्थ मंदिर होतं नढाळेश्वर महादेव मंदिर. आणि त्यानंतरचं मंदिर होतं श्री भवानी माता मंदिर. सो इकडे बघू शकता आज नवरात्रीचा फर्स्ट डे होता. सो त्यामुळे देवीला येल्लो कलरची साडी घातली होती आणि खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. पूर्ण 5ही मंदिरांमध्ये खूप सुंदर डेकोरेशन होतं. आणि इकडे तुम्ही बघू शकता नवरात्रीत तर या मंदिरामध्ये नक्की व्हिजिट करायला पाहिजे, बिकॉज खूप छान डेकोरेशन वगैरे असतं आणि खूप छान वातावरण झालेलं असतं. बाय द वे इकडे अशा प्रकारे 5 मंदिर आहेत. अँड देन आम्ही निघालो. खूप जास्त ऊन पडलेलं इकडे तुम्ही बघू शकता. सो फोटोज वगैरे पण नाही काढले कारण अक्षरशः डोळे पण उघडवले जात नव्हते, इतकं ऊन पडलं होतं. देन अशा प्रकारे आम्ही निघालो. आणि त्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे. भेटू पुढच्या वर्षी. देन त्यानंतर आम्ही अशा प्रकारे ND स्टुडिओ क्रॉस केला आणि आम्ही चाललो होतो साईबाबा मठामध्ये. इकडे अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय. हे मठ मी पण फर्स्ट टाइमच बघितलं होतं. सो इकडे तुम्ही पण बघा किती सुंदर आणि छान वातावरण होतं. व्ह्यू पण खूप सुंदर होता. आणि इकडे एक युनिक गोष्ट सापडली. ओ माय गॉड. महाराज की जय. देन आम्ही मंदिरात पोहोचलो आणि सगळ्यांनी छान असं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ इथेच बसलो आणि मग निघालो. देन आता आम्ही निघणार आहोत. सो इकडनं आम्ही जाणार आहोत आता वेणगावच्या देवीला पाय पडायला. सो चलो. आणि ह्या अगोदर म्हणजेच मागच्या वर्षी पण मी वेणगावच्या देवीचा ब्लॉग बनवलेला आणि यावेळेस पुन्हा. सो चला तर मग यावेळी मी जाणार आहे माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत. आणि आता आम्ही पोचलोय प्रति पंढरपूर आळंदी इकडे. आणि अशा प्रकारे आम्ही पोचलोय वेणगावच्या देवीच्या इकडे. सो चला तर मग जाऊन बघूया. ह्यावेळेस पण खूप सुंदर असं डेकोरेशन होतं आणि इथे बाजूला काहीतरी पाहिजे होतं बघू शकतो. रथाचं चाल महालक्ष्मीच्या नेत्याने एक स्टे केले आणि नानासाहेब पेशवे जे आहेत त्यांचं जन्मस्थान वेणगाव. आणि त्यानंतर आम्ही निघालोय घरी जायला. आणि हे आहे कर्जत म्हणजेच प्रति पंढरपूर आळंदीतली विठ्ठलाची मूर्ती. सो इकडे तुम्ही बघू शकता. बाय द वे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.